हॅलो फ्रेंड्स, तर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग झालेली आहे आणि वरद गेलेला आहे स्कूलमध्ये। आता दिवाळी झाली, सुट्ट्या संपल्या आणि रेग्युलर स्कूल चालू झाले। वरदला टिफिनमध्ये मी भेंडीची भाजी दिली, पण त्याला मॅगी मसाला टाकून आवडते, त्याच्यामुळे त्याला बनवून दिली। आणि तो गेल्याच्या नंतर सर्व काम आवरून मग मी इथे पातळ भाजी, पुन्हा आमच्यासाठी थोडी सुकी भाजी बनवायला घेतली। तर पातळ भाजीमध्ये मी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी, त्यासाठी मी कांदा इथे भाजायला ठेवला होता। यावरतीच खोबरं, लसूण, आलं सगळं भाजून घ्यायचं आणि भाजी करून पहा, खूप सुंदर लागते। त्यानंतर मग आमच्यासाठी मी हिरवी मिरची आणि लसूण टाकून भेंडीची भाजीसुद्धा बनवली। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ह्यांचा फोन आला की केक पाठव। मग वरद आणि दीदी घाईघाईतच बॉक्स बनवून घेतात। ते केक घेऊन गेले आणि आहो आणि मी बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन आलो। आमच्याकडे मंगळवारचा भाजीपाला भरतो आणि मेथीची भाजी तर प्रचंड महाग आहे, 30 रुपयाला एक जुडी होती। थोडंसं केकचं मटेरियल बोलावलं होतं, त्याच्यामुळे ते सुद्धा आलेलं होतं आणि बेस जे आहेत ते सटकले होते, त्याचं सील निघालेलं होतं। संध्याकाळची वेळ होती, इथे दिवाबत्ती झालेली होती। तर प्रीमिक्स बाकीचं सगळंच मागवलं होतं थोडं थोडं। आणि त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये इथे मी फिश आणलेले होते। आता दीदीला जायची वेळ आलेली आहे आणि तिची डिमांड होती की मम्मी मला फिश खायचे आहेत, पण आहो बोलले की मला चिकन खायचं आहे। मग थोडंसं चिकन आणि थोडेसे फिश, तर दोघांचीही डिमांड कंप्लीट करायला लागली। पण चिकन शिजायला वगैरे टाकायचं काम जे आहे ते आहोंनेच केलं आणि फिशचं पूर्ण मी केलं आणि असा बनवला स्वयंपाक दोघांनी मिळून। कधी कधी कसं होतं माहिती आहे का, थोडाफार जरी हातभार लावला नाही आपल्याला फार बरं वाटलं। फिश कोणत्या जातीचे आहेत आहोंनी मला सांगितलं, पण माझ्या लक्षात राहिलं नाही। तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आजचा मिनी व्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा। चला भेटूयात नवीन व्हिडिओ।